नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर आता नवी मुंबईतून आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10वी शिक्षण असलेल्या 34 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीने स्वतःला शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्चपदस्थ अधिकारी तसेच बँक अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 22 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे। आरोपी मॅट्रिमोनियल आणि डेटिंग साइट्सवर बनावट प्रोफाइल तयार करून उच्च शिक्षित आणि उच्च उत्पन्न असलेल्या महिलांना लक्ष्य करत होता। तपासात आरोपीने तब्बल 12 वेगवेगळ्या नावांनी प्रोफाइल तयार केल्याचे समोर आले। उच्च जीवनशैलीचे खोटे चित्र निर्माण करून आरोपी महिलांशी संपर्क साधत असे, त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याशी जवळीक वाढवून लैंगिक शोषण करत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले। नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला। या प्रकरणात आरोपीचा नातेवाईक प्रेम म्हात्रे याला देखील अटक करण्यात आली असून आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। नागरिकांनी ऑनलाईन ओळखींबाबत सतर्क राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून आदर्श म्हात्रे ह्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। 20 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला अटक करण्यात आलेली आहे। सुरुवातीला आमच्याकडे रबाळे पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता ऑगस्ट महिन्यामध्ये। त्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने मध्यवर्ती कक्ष यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आरोपी आदर्श म्हात्रे याला अटक केलेली आहे। यामध्ये आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारचे इतरही गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। आरोपीचा पूर्व इतिहास पाहिला तर त्याच्यावरती जुने 10 गुन्हे आहेत। एकूण किती गुन्हे दाखल आहेत? एकूण 22 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती। यामध्ये आरोपी जो होता हा वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईटवरती स्वतःची प्रोफाईल बनवायचा। त्यामध्ये तो त्याचे फोटो टाकून त्याची वेगवेगळी नावं त्यामध्ये टाकायचा। आम्हाला आत्तापर्यंत जवळपास 12 वेगवेगळ्या नावांनी त्यांनी प्रोफाईल बनवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये ज्या पगारदार महिला आहेत आणि उच्च शिक्षित महिला आहेत, ज्या IT क्षेत्रात किंवा इतर सरकारी किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीवरती कामाला आहेत, अशा महिलांना तो टार्गेट करायचा। जनरली ज्या घटस्फोटित महिला आहेत किंवा ज्यांचं वय वाढलेलं आहे अशा महिलांना तो लक्ष्य करायचा। प्रोफाईलच्या ह्याच्यातून म्हणजे तो स्वतःला इस्रो सायंटिस्ट किंवा PWD खात्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं भासवायचा। तशा पद्धतीचे त्यांनी काही बनावट आय कार्डसुद्धा बनवलेले आहेत आणि त्यामध्ये महिला साहजिकच ह्याला फसायच्या। सुरुवातीला ओळख वाढवून लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करत असे आणि म्हणजे ज्या महिलांना प्री अप्रूव्ड लोनची सुविधा उपलब्ध आहे अशांकडून तो अकाउंटवरती पैसे घेत असे आणि त्यांचं लोन फेडण्यासाठी सुरुवातीला तो काही 2-4 हप्ते तो द्यायचा आणि नंतर मग ते पैसे बुडवायचा। ह्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशाचा उपयोग तो कसिनोमध्ये खेळण्यासाठी, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये वास्तव्य करून मौज मजा करण्यासाठी करत असे। या गुन्ह्यामध्ये त्याचा अजून एक साथीदार आहे प्रेम म्हात्रे, त्याला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे।